योग याच्यापूर्वी पण अशा अनेक वेळा घडलेलं आहे. त्यामुळे यात काही नवीन असं काही नाही. काँग्रेसने पण असं केलेलं आहे, BJP पण बरेच लोक घेतलेले आहेत. त्यामुळे आता सचिन अहिर आमच्यामध्ये आलेले आहेत. परंतु हळूहळू अजून आमदार तुमच्या संपर्कात येणार आहेत का? कारण की ज्या पद्धतीने सचिन अहिर आता आलेत, हळूहळू बाकीचे विधान भवनातला एक गट तुमच्याकडे सरकणार आहे. ही गोष्ट सत्यता आहे की आमच्या साहेबांनी स्पष्ट संकेत दिले होते, तो झाके पुरा पिक्चर बाकी आहे, त्यामुळे बरेच संपर्क आहेत आणि ते आमच्याकडे येतील. जर बघितलं तर प्रकाश सुर्वे यांची संपूर्ण प्रतिक्रिया होती. थोड्याच वेळानंतर सचिन अहिर यांचा पक्षप्रवेश जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये होणार आहे आणि त्याकरता संपूर्ण तयारी जी आहे ती झालेली असल्याचं पाहायला मिळतं. आज सकाळीच खरं तर कलाटणी मिळालेली आहे संपूर्ण राज्याच्या राजकारणाला. सचिन अहिर यांनी महाविकास आघाडीकडनं न राहता महायुतीमधनं येत त्यांनी थेट उपसभापतीचा अर्ज जो आहे तो नामांकन अर्ज जो आहे तो भरलेला होता आणि या ठिकाणी आता हळूहळू सर्वच नेते मंडळी जे आहेत ते येताना पाहायला मिळतात आहेत. नीलम गोरे असतील प्रकाश सुर्वे असतील, संपूर्ण हे नेते मंडळी जे आहेत ते बाळासाहेब भवनाकडे या ठिकाणी आलेले आहेत. एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात या संपूर्ण पक्षप्रवेशाला जी आहे ती थोड्याच वेळानंतर सुरुवात होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मोठा माध्यमांचा घराणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्याच वेळात या सगळ्या संदर्भातली अधिकृत घोषणा जी आहे ती त्यांच्याकडनं होणार आहे. सदा सरवणकर आता आपल्याबरोबर. सदा सरवणकरजी, काय नक्की भावना आहे तुमच्याकडे? वरळीमधनं अजून एक दमदार आमदार तुमच्या बोला सर. नाही, सचिन भाऊ एक चांगले आमदार म्हणून त्यांचं नावलौकिक आहे. लोकांबद्दल प्रेम असलेला आणि लोकांमध्ये चांगलं काम करणार असा एक आमदार विश्वास आहे. तर आम्ही थांबवायचं कसं? आता त्यांना उभाटामध्ये राहायचंच नाही आहे, तर हे कोणाची चूक किंवा कोणाचा आहे हा विषय? आपल्या पक्षात लोक का राहत नाही ह्याचं आत्मपरीक्षण उद्धव साहेबांनी केलं पाहिजे. दुसऱ्यांवर टीका करून होणार नाही. आत्मपरीक्षण करा म्हणजे उत्तर मिळेल. नुसतं दुसऱ्यांना शिवाशाप घालून कसं मिळेल? वरलीसाठी किती मोठा धक्का असणार, कारण की आदित्य ठाकरे निवडूनच यायचे सचिन अहिरांमुळे. आता काय आदित्य ठाकरे आज रात्री झोपेल असं मला वाटत नाही, कारण का आदित्य ठाकरे 2 टर्म ही मला वाटतं दुसरी टर्म त्यांची, ते कोणामुळे निवडून आले हे जग जाहीर आहे. सचिन अहिर त्या मतदारसंघामध्ये माजी आमदार होते म्हणून सेफ सीट म्हणून आदित्य ठाकरेंना त्यांच्याकडे आणलं होतं. त्याच्या पलीकडे हे नाही, त्यांच्याकडे काय स्वतःचं कर्तृत्व नव्हतं. सचिन अहिर होते म्हणूनच ते आमदार झाले. सर, हिंदी में बता दीजिए, इस तरीके से सचिन अहिर को समिति का नॉमिनेशन किया गया, क्या कहना चाहिए? देखिए, उबाटा में अभी कोई रहना नहीं चाहता. हमने किसी को बुलाया नहीं. उनको सबको शिंदे साहब के लीडरशिप पे भरोसा है और ये कोई अंतिम नहीं है. इसके बाद और भी आएंगे. बहुत सारे लोग संपर्क में, हमने लाए नहीं, वो खुद आए हमारे संपर्क में. तो ये कुछ रुकने वाला है नहीं, क्योंकि वहाँ पे किसी को रहना नहीं है. तो उनके बाकी के सारे जो काम है ये कहाँ होने वाले? लीडरशिप किसकी है महाराष्ट्र में जो उनको एक्सेप्टेड है? तो सन्मान्य शिंदे साहब की है. तो बहुत लोग आएंगे, ये तो कोई अंतिम नहीं है. बड़ा नुकसान हुआ देते नजर आ रहा है. सचिन अहिर आदित्य ठाकरे के गढ़ से आते हैं, वहाँ पे बड़ा नुकसान हुआ. आदित्य ठाकरे आज रात को सोएंगे नहीं, मुझे लगता है हफ्ता भर नहीं सोएंगे, क्योंकि वो चुन के ही आते थे सचिन अहिर के वजह से. सचिन भाऊ अहिर वहाँ के माजी आमदार थे, वो थे, इसके लिए आदित्य ठाकरे चुन के आए. आप समझ के लिए वर्ली में काही आवश्यकता जरा ते यापूर्वी करत आले, त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. मोठी यादी आहे ती येणाऱ्यांची. पण संख्या काही आकडा सांगताय, म्हणजे आज एक तुमच्याकडे आलेला आहे तर काही आकडा जाहीर करणार आहात? मोठी संख्या आहे एवढंच मला वाटतं. खासदारांपेक्षा मोठी एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना नेतृत्व मान्य करतात. मान्य याच्यासाठी करतात की शिंदे साहेब 18 तास काम करणारे नेते आहेत. इंडिव्हिज्युअल नाव नका विचारू.
आमदार आणि काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहे. लवकरात लवकर महाराष्ट्राची गुड बातमी भेटेल. नगरसेवकांची संख्या किती आहे? आमदार 14 म्हणतात, नगरसेवक किती आहेत? 40 ते 45. किती? 50 ते 60 नगरसेवक एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा वेळ दिली तेव्हा ऑपरेशन 3 आणि 4ची सुरुवात होईल. थँक्यू. तर काही प्रतिक्रिया येत आहेत. ऑपरेशन टायगर 3 आणि 4ची लवकरच सुरुवात येईल अशी मोठी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळात आपण बघणार आहोत. आणि या सगळ्या संदर्भात शिंदे काय म्हणतात? सचिन अहिर यांचा हा पक्षप्रवेश आणि त्यामुळे ठाकरे सेनेला मोठा धक्का. आठवड्याभरापूर्वी 6 खासदार फुटले आणि आता 1 आमदार. ऑपरेशन टायगर सुरूच आहे. सचिन अहिर यांच्या संदर्भात आदित्य